या विशेषमध्ये नेमक्या याच मुद्द्यावर एक महत्त्वाचं वळण येतं आणि ते असतं किरीट सोमय्या यांचं। कारण आत्ताच्याच प्रतिक्रियेमध्ये आपण ऐकलं की पोलिसांवर दबाव टाकून भोंगे उतरवले जात आहेत आणि या दबावाच्यासाठी किरीट सोमय्या यांचं आंदोलन जबाबदार ठरवलं जातंय। भोंग्या विरोधातली महायुती सरकारची कारवाई आकसापोटी सुरू आहे असा आरोप मुसलमान करतायत, तो याच निमित्तानं। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निरीक्षणाच्या नंतर पोलिसांना ही कारवाई करावी लागतीये याकडे मात्र मुसलमान सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात। मुंबई उच्च न्यायालयानं नुकतंच भोंग्यांच्या विरोधामध्ये निरीक्षण नोंदवलंय। न्यायालय काय म्हणतंय तर भोंगे हा कोणत्याही धर्माचा भागच असू शकत नाही हे थेट आणि स्पष्टपणे न्यायालयानं सांगितलंय। भोंग्याचा आवाज त्रासदायक ठरत असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे असंही न्यायालयानं सांगितलं। न्यायालय पुढे म्हणतं की पोलिसांनी ध्वनी प्रदूषण विरोधी तक्रारी गांभीर्यानं घ्यायला हव्यात। कायदेभंग करण्याच्या विरोधात कठोर कारवाई सुद्धा अपेक्षित आहे आणि म्हणूनच ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणाचाही मूलभूत अधिकार असू शकत नाही। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि बॉम्बे हायकोर्टचं जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन होण्याकरिता ते गाईडलाईन्स फॉर्म करून त्याचं गॅझेट नोटिफिकेशन व्हावं असे डायरेक्शन्स दिलेत। आणि दुसरे डायरेक्शन्स असे दिलेत की पहिली कंप्लेंट झाली महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटच्या अनुषंगाने तर समोरच्या पार्टीला एकदा कॉल करून अपॉर्च्युनिटी देण्यात यावी की बाबा तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे। दुसरी कंप्लेंट झाली तर त्याच्यामध्ये सेक्शन 136 प्रमाणे फाईन लावावा आणि तिसरी कंप्लेंट जर झाली पुन्हा तर ते लाऊडस्पीकर काढण्यात यावे।